द्रवहो सुदशरथ अजिर बिहारी। जनक सुता जग जननी जानकी अतिशय प्रिय करुणा निधान की। ताके जुगपद कमल मनावो जासु कृपा निर्मल मति पावो। महावीर विनबु हनुमाना राम जरा जसो आप बखाना। सिया राम मैं सब जग जानी करे प्रणाम जोरी जुग पानी। करे प्रणाम जोरी जुग पानी। सिया राम मैं सब जग जानी सिया राम मैं सब जग जानी हो। सिया राम मैं सब जग जानी करो प्रणाम जोरी जुग पानी। करो प्रणाम जोरी जुग पानी। पवन तनया संकट हरणा मंगल मूर्ति रूप। राम लखन सीता सहित हृदय बसहु सुर भूप। रामायण तुलसी कृते कहु कथा अनुसार। आसन लीजिए प्रेम सहित आइए पवन कुमार। सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। जानकी वल्लभो विजयते रामचरितमानसे। वर्णानामर्थ संज्ञानां रसाणां छन्दसामपि। मंगलानाच कर्तारो वंदे वाणी विनायको। भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो। यमाश्रितो हि वक्रोऽपि चंद्र सर्वत्र वंदते। सीताराम गुणग्राम पुण्यारण्य विहारिणो। वंदे विशुद्ध विज्ञानो कवीश्वरो कपीश्वरः। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंसा महापातक नाशनम। एक बाणी एक वचनी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रजींचं चरित्र जीवाचं कल्याण करणार आहे। रामकथा जीवनाची सर्व व्यथा दूर करणारी कथा म्हणजे ही रामकथा आहे। रामकथा जीवनातील दुःखांच्या वजाबाकीचं गणित शिकण्याची कला म्हणजे ही रामकथा आहे। अशी ही गोड पवित्र सुरस आणि अवीट असणारी रामकथा या रामकथेच्या आपली पुण्यपावन भूमी कर्मवीर नगर कोपरगाव येथील आज 6वा दिवस आहे। कथेच्या निमित्तानं उपस्थित सर्व मायबाप श्रोते मंडळी आणि तुम्हा श्रोत्यांच्या हृदयामध्ये विराजमान असणाऱ्या आत्मारामाला प्रथमतः व्यासपीठाकडून साष्टांग दंडवत। भगवंताच्या भगीरथ कार्यामध्ये जे नागरिक सहकार्य करत आहेत
कोणी प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या देणगीच्या माध्यमातून, अन्नदानाच्या माध्यमातून, श्रमदानाच्या माध्यमातून त्या सर्वांच्या चरणावर व्यासपीठाकडून साष्टांग दंडवत. संगीताची साथ करणारे माझे सर्व सहकारी, साऊंड सिस्टीमची गोड साथ, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत असे साऊंड सिस्टीमवाले दादा, सर्वांच्या चरणावर व्यासपीठाकडून दंडवत करून कथेला सुरुवात. तत्पूर्वी मोठ्या प्रेमाने भजन करून एकदा बोलूया हनुमंतरायाला. जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाई. जय 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 हनुमान गोसाई, जय 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 हनुमान गोसाई. कृपा करो गुरुदेव की नाई, कृपा करो गुरुदेव की नाई. मंगल भवन अमंगल हारी, मंगल भवन अमंगल हारी. दशरथ अजिरे बिहारी, द्रवहु सुदशरथ अजिरे बिहारी. मंगल भवन अमंगल हारी, मंगल भवन अमंगल हारी, मंगल भवन अमंगल हारी. अमंगलहारी द्रवहसु दशरथ अजिर बिहारी. संकट मोचन हनुमंतरायाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून, साईनाथांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून कथेसाठी सुरुवात. कालपर्यंत प्रभू श्री रामांचं चरित्र आपण ऐकलं. केवट प्रसंग पाहत होतो आपण. एका नावाड्याच्या नावेमध्ये बसून प्रभू श्री राम, लखन भैया, सीतामाई आणि गुहक असे चौघे जण त्या नावेत बसून गंगेच्या एका काठावरून बसलेले आहेत आणि नाव गंगेमध्येच आहे. अजून प्रवास चालू आहे पलीकडच्या तीरावरती. इथपर्यंत आपण चरित्र ऐकलं. पण पाण्यामध्ये, गंगेमध्ये थोडं अंतर चालून गेलं की केवट पुन्हा नाव फिरवतो माग, पुन्हा मध्ये नेतो. अर्ध्यापर्यंत गेलं की पुन्हा नाव पाठीमागे फिरवतो. लक्ष्मणानं विचारलं, अरे केवटा, माझ्या दादाला चक्कर येईल ना? रामप्रभू म्हणतात, अरे केवटा, असं गोल गोल फिरवू नको बाळा पाण्यामध्ये, मला चक्कर येते. त्यावेळेला केवट म्हणतो, प्रभू विनोद करता, तुम्ही जेव्हा जीवाला 84 लक्ष योनीच्या फिऱ्यामध्ये फिरवता, आम्हाला किती जीवाला चक्कर येत असतील, पण आम्ही कधी तक्रार केली? आमचा कधी विचार केला तुम्ही? बसा शांतपणे. केवट पलीकडच्या तीरावर घेऊन जातो नाव आणि पलीकडच्या तीरावर सगळेजण उतरतात आणि उतरल्याच्या नंतर रागानं पाहतोय लक्ष्मणाचा आणि त्या केवटाचा 36चा आकडा. मी सांगितलं काय कारण होतं काल. लक्ष्मण म्हणजे शेषनाग
आणि तो केवट म्हणजे कासव. क्षीरसागरामध्ये जेव्हा तो कासव जवळ यायचा नारायण भगवंताच्या दर्शनासाठी, त्यावेळेला त्याला भीती दाखवायचा हा शेषनाग. तोच कासव आता केवट बनून आलाय आणि तेव्हाची दुश्मनी आता सुद्धा. दोघही एकमेकाकडे रागानं बघताय. त्यावेळेला रामानं सांगितलं, लक्ष्मणा अरे रागानं बघू नको त्याच्याकडं. का नाही बघू? अरे आपल्याकडं त्याला द्यायला पैसे नाहीत. काय द्यायचं आपण त्याच्याकडे? त्यानं आपल्याला फुकट आणलं इथपर्यंत. आणि ट्रेनमध्ये एसटी मध्ये जो बिना तिकीट प्रवास करतो तो मुकाट्यानं खाली मान घालून बसत असतो. असा डोळे वटारून बघू नको त्याच्याकडे. आपण तिकीट नाही काढलेलं, फुकट जाणार आपण आणि त्याच्याकडे पुन्हा असा रागानं बघतोस. सगळेजण उतरले पलीकडच्या तीरावर आणि पलीकडच्या तीरावर त्या केवटानं नाव झाडापाशी बांधून ठेवली. पाण्याच्या बाहेर काढली नाव आणि झाडाला बांधली. त्यावेळेला रामानं म्हणलं, विचारलं, बाबा रे तुला काय देऊ तुझ्या या उपकारातून मुक्त होण्यासाठी? काय देऊ तुला? माझ्याकडे पैसे सोनं नाणं काही नाही. सगळे जे भरजरी वस्त्र होते, अलंकार होते, ते सगळे कैकेयी आईनं काढून घेतले राजमहालातच. त्यावेळेला हात जोडले त्यानं, नाही मालक काही नका. राम प्रभूनं सीतामाईकडे पाहिलं. सीतेच्या अंगावर अजून दागिने तसेच होते बरं का. सीतामाईकडे पाहिल्याबरोबर रामानं पतीच्या डोळ्यातला भाव ओळखला. बायकोला नवऱ्यानं तोंडानं बोलून सांगायची गरजच पडू नये. आंखों ही आंखों में इशारे हो गए. डोळ्यानं पाहिल्याबरोबर पत्नीनं ओळखलं पाहिजे. नाहीतर काही बायकांना तोंडानं सांगून सुद्धा समजत नाही नवऱ्याची भाषा. रामानं पाहिल्याबरोबर सीतामाईनं आपला हात आणि हातातली बोटातली अंगठी काढली आणि अशी समोर धरली रामप्रभूच्या. द्या त्याला. त्यावेळेला केवट डोळ्यामध्ये अश्रू आणतो. हृदय भरून येतं त्याचं. नाही मायबाप नाही घेऊ शकत, तुमच्याकडून घेणारच नाही रामप्रभू. आणि त्यातले त्यात आईसाहेबाची अंगठी तर अजिबात नाही. स्त्रीधन आहे ते आणि त्या स्त्रीधनावर तुमचा सुद्धा अधिकार नाही. मी कुठून घेणार? स्त्रीधनावर कोणाचा अधिकार नसतो. स्त्रीधन आहे ते. म्हणून मी तुमच्याकडून काही घेणार नाही. काही. केवट ने कहा रघुराई से. थोडासा मला ट्रिबल टाकून पहा बरं, थोडासा दबल्यासारखं वाटतोय. केवट ने कहा रघुराई से उतराई न लूंगा हे भगवन. केवट ने कहा रघुराई से उतराई न लूंगा हे भगवन. केवट ने कहा रघुराई से उतराई न लूंगा हे भगवन. मैं नदी नाल का सेवक हो, तुम भव सागर के स्वामी हो. मैं नदी नाल का सेवक हो, तुम भव सागर के स्वामी हो. मैं यहाँ वहाँ पार लगाता हूँ, तुम वहाँ पर पार लगा देना. केवट ने कहा रघुराई से उतराई न मैं का भगवन. केवट ने कहा रघुराई से उतराई न लूंगा हे भगवन. तूने अहिल्या को तारा है, तूने लाखों को पार लगाया है.
तूने अहिल्या जी को तारा है, तूने लाखों को पार लगाया है, अब मुझको पार लगा देना, मैं यह पार लगाता हूँ। केवट ने कहा रघुराई से उतरा ना लूंगा मैं भगवन, केवट ने कहा रघुराई से उतरा ना लूंगा मैं भगवन। केवट ने कहा रघुराई से उतराई ना लूंगा मैं भगवन। उतराई उतराई म्हणजे भाडं भाडं। देवा भाडं नाही घेणार तुमच्याकडून। रामप्रभू म्हणले अरे राजाचे मुलं आहेत आम्ही, पण आमच्याकडे तुला देण्यासाठी आज काही नाही पाहिजे म्हणला। नाही पाहिजे का नाही पाहिजे? कारण आहे म्हणला। कशामुळे नाही पाहिजे? दोन जर सारखे व्यवसायवाले असतील, साऊंड सिस्टम वाले दादा, तुमच्याकडे समजा एखादा माईक कमी आहे, दुसऱ्या साऊंड वाल्याचा उसना आणला तुम्ही, तुमच्याकडून तो भाडं घेईल का? किंवा दुसऱ्याला पाहिजे उसना, एक दिवसासाठी भाडं घेतो का? नाही। तो केवट तर तोच सांगतोय, नाव चालवणारा केवट काय म्हणतो? सारखे व्यवसायवाले एकमेकाजवळून भाडं नाही घेत। एक नावी, नावी म्हणजे केस कापणारा, कटिंग करणारा, एका नाव्याच्या दुकानात दुसरा जर नावी गेला, घेतो का पैसे? नाही घेणार। तसंच आहे, आपण दोघं सारखे व्यवसायवाले। कोण म्हणतो? तो केवट म्हणतो। केवट सारखे व्यवसायवाले। लक्ष्मणाला राग आला, ए काय बोलतोस केवटा, तोंड सांभाळून बोल। अरे तू कुठं, आम्ही कुठं? कहा राजा भोज और कहा गंगू तेली। अरे तू साधा नावाडी आहेस आणि आम्ही राजाचे मुलं आहेत, राजाचे अयोध्येचे राजकुमार आहेत, आणि तू नावाडी, आणि आमची तुलना तुझी तुलना कुठं होईल का? मायबाप तुमच्या भावाला सांगा काहीतरी। रामानं इशारा केला लक्ष्मणाला, अरे लक्ष्मणा शांत तर हो, आधी तो काय म्हणतोय तो तर ऐकून घे। काय म्हणतो तो केवट ऐका, फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे। मायबाप तुमचा आणि माझा धंदा एकच आहे। म्हणले कसा काय? एवढाच फरक आहे, मी आहे ते किरकोळ व्यापारी आहे आणि तुमचा आहे ते होलसेल बिझनेस आहे। होलसेल ठोक व्यापारी तुम्ही, मी किरकोळ व्यापारी। म्हणले कसं काय? म्हणले माझा नदी पार करण्याचा व्यवसाय आहे, लोकांना मी नदीतून पार करवतो, या तीरावरून त्या तीरावर, आणि तुम्ही लोकांना भवसागरातून या तीरावरून त्या तीरावर नेता। देवाचा आणि नावाड्याचा धंदा एकच आहे, फक्त फरक एवढा, मी नदी पार करवतो, तुम्ही भवसागर पार करता। पण एक विनंती आहे, आता मी तुम्हाला जसं फुकट सोडलं तशी माझी एक विनंती, मला त्या भवसागरातून तारून न्या, एवढीच विनंती। माझी ओळख ठेवा आणि मला तिथून तारून न्या, तिथून। हो चला आपण सगळे भगवंताला विनंती करू। हे भगवंता दीन दयाळा, देवाला विनंती करायची सगळ्यांनी, देवा आपण सुद्धा या भवसागरामध्ये एक प्रकारची नाव आहे, आपण सुद्धा, आणि या शरीर रूपी नावेचा वापर करून आपण त्या भवसागरातून तरुण जायचंय। पण आपण आपल्या जीवावर नाही तरणार, आपल्याला भगवंताच्या नामाचा आणि भगवंताचा आसरा लागणार आहे। म्हणून सगळेजण विनंती करू। हे भगवंता दीन दयाळा, याच क्षणी तू पाव, सत्यनारायणा माझी नौका किनाऱ्याला लावा, सत्यनारायणा माझी नौका किनाऱ्याला लावा। सत्यनारायणा
वाजवून भजन करायचे। हे भगवंता दीन दयाळा, हे भगवंता दीन दयाळा, याच क्षणी तू धाव। सत्यनारायणा माझी नौका किनाऱ्याला लावा, सत्यनारायणा माझी नौका किनाऱ्याला लावा। भयानक सुटला वारा देवा नाही निवारा, सुटला वारा देवा नाही निवारा, सुटला वारा देवा नाही निवारा। आज भयानक सुटला वारा देवा नाही निवारा, नौका माझी आता जुनी झाली, नौका माझी आता जुनी झाली, याच क्षणी तू धाव। चिंताया दीन जनाची, कशी देवा नाही देवा याची। तुझ चिंताया दीन जनाची, कशी दया नाही देवा भोळ्या जीवाची। नौका माझी पार बुडाली, नौका माझी पार बुडाली, उरला नाही भाव। सत्यनारायणा माझी नौका किनाऱ्याला लावा, सत्यनारायणा माझी नौका किनाऱ्याला लावा, सत्यनारायणा माझी नौका किनाऱ्याला शेवटी तो केवळ भगवान श्री प्रभू रामचंद्राला एकच विनंती करतो, देवा गरीब आहे मी गरीब, आणि मला विसरू नका बरं का। मी तुम्हाला आज फुकटामध्ये नदीच्या या तीरावरून त्या तीरावर नेतोय, आणलं तुम्हाला, पण भवसागरामध्ये जेव्हा तरुण जायची वेळ येईल, माझी ओळख ठेवा देवा, ओळख ठेवा। या पामराला दूर नका लोटू, सांगा किनारा देवा कैसा मी गाठू, सांगा किनारा देवा कैसा मी गाठू, सांगा किनारा देवा कैसा मी गाठू। या पामराला दूर नका लोटू, सांगा किनारा देवा कैसा मी गाठू, सांगा किनारा देवा कैसा मी गाठू, सांगा किनारा देवा
आता जुनी झाली नौका माझी, आता जुनी झाली उरला नाही ठाव. हे राम हे भगवंता दीन दयाळा, हे भगवंता दीन दयाळा, याच क्षणी तुझा सत्यनारायणा माझी नौका किनाऱ्याला लावा. सत्यनारायणा माझी नौका किनाऱ्याला, नौका किनाऱ्याला लावा. हे भगवंता दीन दयाळा. फक्त केवटानच विनंती करायची असं नाही, तुम्ही आम्ही सुद्धा भगवंताकडे हीच विनंती करायची. भगवंता या पामराला दूर नका लोटू, सांगा किनारा देवा कैसा मी गाठू. नौका माझी आता जुनी झाली, ही शरीररूपी नौका एक दिवस जुनीच होणार आहे सगळ्यांची. साधू संतांनी सुद्धा भगवंताकडे हीच प्रार्थना केली. कोणती? प्रभुजी नाव किनारी लगा, प्रभुजी नाव किनारी लगा, प्रभुजी नाव किनारी लगाव. भवसागरामध्ये आपली नाव पहिलं तीराला लागली पाहिजे, मध्ये जर बुडाली बस. राम प्रभू निघाले. सीतामाई, लखन भैया सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय. केवट मायबाप 14 वर्ष वाट पाहणार मी तुमची, 14 वर्ष याच ठिकाणी बसून. आणि आता हा केवट, गरीब केवट तुम्हाला वचन देतोय. वचन, ही नाव आता जी झाडाला बांधली ही 14 वर्षापर्यंत अशीच राहणार. कशामुळे? ज्या नावेमध्ये जगाचा बाप बसलाय त्या नावेमध्ये आता दुसऱ्या कोणाला नाही बसू देणार. ज्या नावेला माझ्या भगवंताचे पाय लागलेत त्या नावेमध्ये आता दुसरा कोणालाही पाय ठेवू देणार नाही. आजपासून ही नाव याच झाडाला बांधलेली असणार आणि मी त्या नावेची दररोज पूजा करणार. 14 वर्ष वाट पाहणार मी. 14 वर्ष. 14 वर्षानंतर परत येण्याचं वचन राम प्रभूनं देवानं दिलं बरं का. देवानं त्या केवटाला. का? कारण त्याचा तो भाव पाहिला. भाव, हृदयातला भाव पाहतो देव. देव काही पाहत नाही, तुमची श्रीमंती पाहत नाही. विदुरजीच्या घरच्या कन्या खाल्ल्या देवानं. कन्या, विदुरा घरच्या भक्षुणी कन्या. त्या विदुराच्या घरच्या कन्या खाण्यासाठी देव दुर्योधनाचा राजमहाल सोडून आला होता. राजमहालामध्ये पंचपक्वान्नाचं भोजन तयार होतं, पण त्या ठिकाणी त्याच्या हृदयामध्ये भाव नव्हता. म्हणून देव राजमहल सोडून विदुराच्या झोपडीमध्ये येऊन कन्या खाल्या. कारण विदुराचा भाव महत्वाचा. तसा इथं या केवटाचा भाव भगवंतानं ओळखला आणि 14 वर्षानंतर परत येण्याचं वचन दिलं. वचन. आणि पुढे निघाले. त्यावेळेला सीतामाईनं, रामप्रभूनं, लक्ष्मण भैयानं गंगेला वंदन केलं आणि सीतामाईनं त्या ठिकाणी गंगा पूजन देखील केलं. गंगा पूजन. राम, लक्ष्मण, सीता आणि गुहक. गुहक म्हणजे तो भिल्लांचा सरदार, तो देखील सोबतीला आहे. पुढे चालत चालत आता सगळेजण प्रयागच्या क्षेत्राच्या ठिकाणी आलेले आहेत. प्रयाग नावाच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी भारद्वाजांचा आश्रम आहे. भारद्वाजांचा. त्या भारद्वाजांच्या आश्रमामध्ये रामप्रभू आले आणि रामप्रभूचं भारद्वाजांनी मोठं आगत स्वागत केलं. फलाहार दिला आणि विनंती केली, रामा एक मुक्काम थांब माझ्या आश्रमामध्ये. मी खूप भाग्यशाली आहे की तू माझ्या आश्रमामध्ये आलास. आणि एक मुक्काम थांबण्याची विनंती त्या ठिकाणी रामप्रभूंनी एक मुक्काम केल्याची
नोंद आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांनी स्नान केलं, फलाहार घेतला आणि सगळेजण आता जायला निघतात. त्यावेळेला रामानं भारद्वाजांसमोर हात जोडले आणि हात जोडून भारद्वाजांना काय म्हटले, गुरुजी हमें रास्ता बताओ, गुरुजी आम्हाला मार्ग दाखवा, मार्ग. त्यावेळेला भारद्वाजी हसतात आणि काय म्हणतात पहा, दुनिया को रास्ता दिखाने वाला मुझे रास्ता पूछ रहा है. सगळ्या जगाला जो मार्ग दाखवतोय तोच मला मार्ग विचारतोय. पहा, माणसानं मार्ग विचारला पाहिजे, मार्ग विचारला पाहिजे. कुठं जातानाही मार्ग विचारावा. दररोजच्या व्यवहारामध्ये देखील अडीअडचणी आल्यावर अडचणीवर मात करण्यासाठी मार्ग विचारावा. पण कोणाला विचारावा त्याला देखील मर्यादा आहेत. मार्ग कोणाला विचारावा? प्रयाग सारख्या ठिकाणी त्याला क्षेत्राचं देखील महत्व सांगितलं. कधी विचारावा, कुठं विचारावा आणि कोणाला विचारावा. प्रयाग सारखं क्षेत्र आहे. प्रयाग म्हणजे त्रिवेणी संगमाचं ठिकाण. त्रिवेणी संगम कोणत्या कोणत्या नद्या? गंगा, यमुना आणि सरस्वती. वा, आज जो कुंभ चालू आहे, कुंभ. हो, प्रथम यज्ञ भूखंड धरा पे. बरोबर. एका मिनिटाला एक रील लागते. प्रथम यज्ञ भूखंड धरा पे आर्य का आगाज है पावन संगम की धरती ये प्रयागराज है, ये प्रयागराज है, ये प्रयागराज है. प्रथम यज्ञ भूखंड धरा पे आज आर्य का आगाज है पावन संगम की धरती ये प्रयागराज है. प्रयागराज गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम आहे. गंगा भक्तीचं प्रतीक आहे. यमुना कर्म आणि सरस्वती जी आहे ती ज्ञान आहे. ज्ञान ज्या ठिकाणी भक्ती, कर्म आणि ज्ञान या तिघांचा संगम, अशा ठिकाणी मार्ग विचारावा. बरं, कोणाला विचारावा? महात्म्याला मार्ग विचारावा, साधूला मार्ग विचारावा, संताला मार्ग विचारावा. भारद्वाजांसारखे संत त्या ठिकाणी. आणि संतांचं कामच आहे. काय काम आहे? जगाला मार्ग दाखवण्याचं काम संताचं आहे. जगाचा उद्धार करण्याचं कार्य संताचं आहे. म्हणून मार्ग संताला विचारावा, संताला. रामानं जेव्हा विनंती केली, गुरुजी मला मार्ग दाखवा, कोणत्या रस्त्यानं जाऊ, त्यावेळेला रामाची एक एक कृती पहा. एक एक कृती कशी आहे. संताला मार्ग विचारला, सगळं माहित आहे रामप्रभूला, तरी देखील मार्ग विचारला संताला. आणि संतांनी सुद्धा मार्ग कोणता दाखवला? शिष्यांना बोलावलं, अरे इकडे या. 50-50 शिष्य एकदाच आले पळत पळत. काय गुरुजी? त्यापैकी फक्त 4 जणांना थांबवून घेतलं, 4 जणांना भारद्वाजांनी, आणि बाकीच्यांना सांगितलं जा तुमचं अध्ययन करा. 4च का? बाकीच्यांना परत का पाठवलं? 4च महत्वाचे असतात. 4च महत्वाचे. कुठं आपल्याला ते 4 जण, ते 4 म्हणजे 4 वेदांचं प्रतीक होते. 4 वेदांचं प्रतीक. माणसानं त्या रस्त्यानं जावं जो रस्ता 4 वेदांनी दाखवलेला रस्ता आहे. जो आपला सनातन संस्कृतीनं जे धर्मानं मार्ग दाखवला, हिंदू संस्कृतीनं, तो वेदांचा मार्ग आहे. वेद मार्गी मुनी गेले त्याची मार्गी चालिलो. ज्या मार्गानं साधू संत गेले, रामप्रभू ज्या मार्गाने गेले, आपण देखील त्या मार्गाने चालायचे. वेदांनी जो रस्ता दाखवलाय तो आम्हाला माणसानं त्या रस्त्यानं चालावं. निघाले 4 जण आणि त्यांच्या पाठोपाठ हे 4 जण. 4 शिष्य पुढे चाललेत आणि त्यांच्या मागं रामप्रभू, सीतामाई, लखन भैया आणि त्यांच्या पाठीमागं तो गुहक आहे. त्यावेळेला रामप्रभूनं गुहकाला सांगितलं, तुम्ही आता परत जा. गुहक परत निघालाय आणि पुढे गेल्याच्या नंतर थोडं अंतर चालून गेले आणि चालून गेल्यानंतर यमुना दिसते.
यमुनेचं आणि गंगेचं प्रयागराजला गेलेत आपल्या इथून बरेच जण काही गेले असतील. संगमावर गेल्याच्या नंतर दोन पाण्यातला फरक दिसतो आपल्याला. यमुनेचं पाणी वेगळं दिसतं आणि गंगेचं पाणी वेगळं दिसतं. दोन पाण्यातला फरक दिसतो. एक पाणी थोडंसं काळं दिसतं, बरोबर, ती यमुना आहे. यमुनेचं ते काळभोर पाणी पाहिलं आणि पाणी पाहिल्याच्या नंतर रामप्रभूचं हृदय भरून आलं हृदय. रडतायत रामप्रभू. त्यावेळेला लक्ष्मणाने विचारलं, दादा काय झालंय, काही त्रास, काही दुखतंय, आठवण येते दादा? असं तुम्ही जर रडायला लागले, आज पहिलाच दिवस वनवासाचा आणि तुम्ही जर असं रडायला लागले तर मला आणि सीतामाईला काय वाटेल, काय वाटेल? नका रडू नका. कशामुळे रडताय? त्यावेळेला रामप्रभू काय म्हणतायत पहा. भावांचं प्रेम कसं असावं, बंधुप्रेम, मातृभक्ती, पितृभक्ती, बंधुप्रेम, या सगळ्या गोष्टी रामायणातून शिकायच्यात. सगळ्या गोष्टी. मुलगा कसा असावा, आई कशी असावी, वडील कसे, भाऊ कसे, सगळे नाते रामायणातून शिकता येतील. रामायणातून काय म्हणतायत, ज्या कैकेयी आईनं आपल्या सावत्र भावासाठी राजगादी मागून घेतली, त्या भावाची आठवण येते, भरताची आठवण रामाला. रामप्रभू म्हणतात, अरे लक्ष्मणा, मला हे यमुनेचं श्यामवर्णाचं पाणी पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर मला माझ्या भरताची आठवण येते. भरताची, माझ्या श्यामवर्णीय भरताची आठवण येते मला. जेव्हा अयोध्या सोडली आपण, त्यावेळेला भरताला भेटू शकलो नाही. तो मामाच्या गावी गेलेला होता, म्हणून मला त्याची आज आठवण येते रे, आठवण येते. हो, आणि मला सगळ्या अयोध्येची, कौशल्यामाई, सुमित्रामाई, कैकेयी, सगळे प्रजाजन, सगळ्यांची आठवण येते. आठवण. अवधपुरी की जुदाई लखन, अवधपुरी की जुदाई लखन, सही मुझसे ना जाती है, सही मुझसे ना जाती है, अयोध्या याद आती है, अयोध्या याद आती है, अयोध्या याद आती है. जय श्री राम, जय श्री राम, जय जय सीताराम, जय श्री राम, जय श्री राम. सर्वांनी टाळी वाजवून भजन करायचंय. राम प्रभू सोबत आपण सगळेजण वनवासात निघतोय. अवधपुरी की जुदाई लखन, सही मुझसे ना जाती है, सही मुझसे ना जाती है, अयोध्या याद आती है, अयोध्या जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय जय सीताराम. आठवण प्रभू रामचंद्र काढतात आणि लक्ष्मणाच्या खांद्यावर डोकं ठेवून रामप्रभू रडायला लागतात. पिताजी गोद में लेकर, पिताजी गोद में लेकर हमको लाड
कभी चलना सिखाते थे, कभी पलना झुलाते थे, कभी पलना झुलाते थे, कभी पलना झुलाते थे। पिता की प्यार भरी यादें, वडिलांच्या आठवणी, वडिलांच्या प्रभू रामचंद्र एक एक आठवण काढतात आणि खांद्यावर डोकं ठेवून रडतात लक्ष्मणजींच्या। पिता की प्यार भरी यादें मुझे अब भी रुलाती है, मुझे अब भी रुलाती है, अयोध्या याद आती है, अयोध्या याद आती है। जय श्री राम, जय श्री राम, जय जय सीताराम, जय श्री राम, जय श्री राम, जय जय सीताराम। अवधपुरी की जुदाई लखन, अवधपुरी की जुदाई लखन। लक्ष्मणा, अरे अयोध्येचा विरह मला सहन होत नाही, विरह सहन होत नाही म्हणून रडतोय, म्हणून रामजींची समजूत काढली आणि समजूत काढल्याच्या नंतर आता राम प्रभू पुढे चालताय। मध्यभागी सीता माता आहे आणि पाठीमाग लक्ष्मणजी आहेत। आता तिघच जण आहेत। गुहक गेला परत, ते 4 शिष्य विश्वामित्रांचे ते देखील गेले, भारद्वाजांचे 4 शिष्य होते ते परत गेले आणि आगे राम लखन मुनी पाछे, पाछे म्हणजे पीछे। ही जी भाषा आहे ही अवधी भाषा आहे, अवधी। अयोध्येमध्ये जी बोलली जात होती त्यावेळेला अयोध्येमध्ये बोलली जाणारी अवधी भाषा। आगे राम म्हणजे पुढे राम आहेत, लखन मुनी पाछे, तापस बेस विराजत काचे, तपस्व्यासारखे वेश आहेत, तपस्व्यासारखे। उभय बीच शिस सोवत कैसे, जीव ब्रह्म बीच माया जैसे। काय म्हटले पहा, मोठ्यांच्या कृतीमध्ये मोठा अर्थ असतो, मोठ्या माणसाच्या कृतीमध्ये मोठा अर्थ असतो। राम ब्रह्म आहेत, ब्रह्म, आणि लक्ष्मणजी आहेत ते लक्ष्मण जीव आहेत, जीव। आणि जी मध्यभागी चालणारी सीता माता आहे ती सीता म्हणजे माया आहे, माया। आपलं देखील माणसाचं तसंच आहे। काही कार्यक्रम आहे का? ऐका, राम प्रभू ब्रह्म आहेत आणि लक्ष्मण म्हणजे तुमच्या आमच्या सारखे जीव आहेत। आणि सीता माता जी आहे, सीता माता ती माया आहे, माया। राम प्रभू पुढे चालतायत, सीता माता मागे चालते। रामानं ज्या ठिकाणी पाय दिलाय त्या ठिकाणी सीता पाय देत नाही। रामानं ज्या ठिकाणी पाय दिलाय त्यांच्या पाऊल खुणा सीता माता मोडू देत नाहीये, त्यांच्या पायावर पाय नाही ठेवायचा। आणि त्या दोघांच्या ज्या ठिकाणी पाय पडलेले आहेत, दोघांचे, रामाचे आणि सीतेचे, त्यांचे पाय म्हणजे पाऊल खुणा चुकवत चुकवत लक्ष्मण चालतोय। आता मला सांगा, पुढे चालणाऱ्या 2 व्यक्तींच्या पाऊल खुणा चुकवायच्या म्हणल्यावर लक्ष्मणाची किती फजिती होत असेल। उड्या मारतोय लक्ष्मण, उड्या मारतोय इकडून तिकडं तिकडून इकडं, तरी पण पाठीमागत चालतोय। आणि राम प्रभू आणि लक्ष्मण यांच्या दोघात सीतामाई असल्यामुळं राम प्रभू दिसत नाहीयेत। त्यांना पाहण्यासाठी सुद्धा लक्ष्मण इकडून तिकडे उड्या मारतोय, पाऊल खुणा चुकवण्यासाठी, पाहण्यासाठी।
त्यांना सांभाळा थोडस. माणसाचंही तसंच आहे. ब्रह्म म्हणजे देव, देव आणि जीव याच्यामध्ये माया आहे, माया. आणि तो माया जोपर्यंत बाजूला सरकत नाही तोपर्यंत जीवाला देवाची भेट होत नाही. आपल्यामध्ये सुद्धा आपल्या अंतरामध्येच देव आहे. आपल्या अंतरामध्ये, शरीरामध्ये देव आहे. परमात्म्याचा एक अंश आत्मा आहे, आत्मा. पण आपण आपल्या स्वत्वाला, आपल्या खऱ्या स्वरूपाला आपण ओळखू शकत नाही. कारण आपल्या दोघांच्या मध्ये, जीवाच्या आणि आत्म्याच्या मध्ये ती माया आहे, माया. म्हणून तर आपण देव शोधण्यासाठी सगळं जगभर फिरतो. काशी जा, रामेश्वर जा, अमरनाथ जा, बद्री, केदार, कुठं कुठं जातो आपण. पण आजपर्यंत आपण अंतरात्म्यातला देव कधी ओळखलाय का? देव स्वतःच, आपण स्वतः ब्रह्मस्वरूप आहेत. अहम ब्रह्मास्मी. आपण स्वतः ब्रह्म आहेत. तुम्ही, आम्ही सगळेजण त्या परमात्म्याचे अंश आहेत. पण आपण आपल्या आतल्या देवाला नाही ओळखू शकलो. आजपर्यंत आपण कुठं फिरत राहिलो? देवळामध्ये देव शोधत राहिलो. शोधिसी मानवा रमणी मंदिरे नांदतो देव हा आपल्या अंतरी शोधते मानवा रमणी मंदिरे नांदतो देव हा आपल्या अंतरी शोधते मानवा. कुठं शोधतो आपण देव? शोधिसे मानवा. राऊळी, मंदिरी, देवळातला देव आपण शोधतोय. पण माणसातला देव मात्र आपल्याला कधी कळालाच नाही. का कळाला नाही? कारण आपल्या जीवाच्या आणि आत्म्याच्या, परमात्म्याच्या मध्ये जी माया आहे, त्या मायेमुळे आपण देवाला नाही ओळखू शकत. मायेमुळे. लक्ष्मणाचंही तसंच आहे. पहा, रामदास स्वामीनं गोड वर्णन केलं याचं. रामदास स्वामी म्हणतात, चित्रासी वाटे मज भिंत दावा. चित्र काय म्हणतं? मला भिंत दाखवा. आणि चित्र लावलेलं कुठं असतं? भिंतीवरच. तसंच झालंय. चित्रासी वाटे मज भिंत दावा, गंधासी वाटे मज वास लावा. गंध, ज्या फुलामध्ये जो सुवास आहे, तो काय म्हणतो? मला सुगंध काय असतो त्याची ओळख करून द्या. तू स्वतःच सुगंध आहेस, ओळख करून द्यायची गरज काय? चित्रासी वाटे मज भिंत दावा, गंधासी वाटे मज वास लावा. तरंग मागे तृषार्थ पाणी, तशीच ब्रह्मी चुकले ती प्राणी. तरंग मागे तृषार्थ पाणी. तरंग म्हणजे पाण्यावर येणाऱ्या लाटा. तो म्हणतो मला तहान लागली. रामदास स्वामी वर्णन करतात बरं का. आता त्याला पाण्याची ओळख करून द्यायची गरज आहे का? तरंग मागे तृषार्थ पाणी, तैसेची ब्रह्मी चुकले ती प्राणी. रामदास स्वामी वर्णन करतात. तसंच माणसाचं झालंय. लक्ष्मण माग चाललेले आहेत, उड्या मारतायत, पण कधीच म्हणले नाही वहिनी तुम्ही बाजूला व्हा, मला ब्रह्माचं म्हणजे देवाचं, माझ्या दादाचं दर्शन घेऊ द्या. नाही, फक्त उड्या मारतोय लक्ष्मण, उड्या मारतोय. तुमचं आमचं तसंच उड्या मारणं चालू आहे. उड्या मारणं. पुढं चालत चालत निघालेले आहेत. आणि चालत निघाल्याच्या नंतर वाल्मिकीजींचा आश्रम आला. वाल्मिक ऋषींच्या आश्रमामध्ये जेव्हा पोहोचले, वाल्मिक ऋषींनी स्वागत केलं रामप्रभूचं. त्यावेळेला वाल्मिकांनी प्रश्न विचारला, रामा
कशासाठी आलात? काय विचारलं? राम क्यों आए हो? रामानं उत्तर दिलं, 4 बातों के लिए, 4 बातों के लिए. कशासाठी आलात? 4 गोष्टींसाठी. एक, माता की रीत, आईची रीत काय आहे हे जगाला दाखवून देण्यासाठी. दुसरी गोष्ट म्हणजे पिता का वचन. तिसरी गोष्ट भरत को शासन. आणि चौथी गोष्ट म्हणजे साधू संतों का दर्शन. या 4 गोष्टीसाठी वनामध्ये आलोय. 4 गोष्टीसाठी. रामप्रभू कोणत्या कोणत्या? एक म्हणजे माता की रीत, दूसरा पिता का वचन, तीसरी गोष्ट भरत को शासन और साधू संतों का दर्शन. या 4 गोष्टीसाठी आलो. बस रामा थोडा विश्राम कर. रामप्रभूंनी थोडा वेळ विश्राम केला, आराम केला आणि नंतर वाल्मिकांना विचारलं, गुरुजी मला 14 वर्ष राहायचं वनामध्ये, 14 वर्ष, मला एखादं ठिकाण सांगा. अगोदर रस्ता विचारला, तो देखील कोणाला विचारला? एका साधूला विचारला. भारद्वाज नावाच्या साधूला विचारला. मार्ग विचारावा, साधूला विचारावा. कुठं राहायचं ठिकाण हे सुद्धा रामानं विचारलं, पण कोणाला? वाटसरूला दुसऱ्या नाही विचारलं, संतालाच विचारलं. वाल्मिकाला विचारलं, गुरुजी मला 14 वर्ष राहण्यासाठी एक ठिकाण सांगा. वाल्मिकजी म्हणतायत, रामा शास्त्रकारांनी देवाच्या राहण्याचे 14 ठिकाणं सांगितलेले आहेत. 14 ठिकाण. ते 14 ठिकाणं मी नाही सांगणार कारण वेळ जाईल त्याच्यामध्ये. पण एक ठिकाण सांगतो महत्वाचं आहे का. स्वतः भगवंतानं सांगितलं. नारदानं एकदा विचारलं होतं नारायणाला, देवा 2 महिन्यापासून बघतोय वैकुंठाला चक्रा मारतोय, तुमचं दर्शनच नाही, कुठे आहेत तुम्ही? तेव्हा नारायण भगवंतानं स्वतः सांगितलं, नाहम वसामी वैकुंठे, मी वैकुंठात नाही राहत. मग भक्ताच्या घरी राहतो. भक्ताच्या घरी, भक्ताच्या हृदयामध्ये देव राहतो. हो, भक्ताच्या घरी राहतो. ज्या ठिकाणी लोभ नाही, ज्या ठिकाणी काम नाही, ज्या ठिकाणी क्रोध नाही, अशा ठिकाणी देव राहतो. हो, देवाच्या राहण्याचे 14 ठिकाणं शास्त्रकारांनी सांगितले. पण आपल्याला त्या 14 ठिकाणांचा विचार करण्यापुरता आपल्याकडे वेळ नाहीये. आपल्याकडे वेळेचे फार मर्यादा आहे, कारण आपल्याला 10:30च्या पुढे जाता येत नाही. हा, चला चला. वाल्मिकांना सांगितलं, रामा इथून जवळच चित्रकूट आहे. चित्रकूट, त्या चित्रकूटावर राहा. चित्रकूटावर, चित्रकूटगिरी करू निवासू, त्या चित्रकूट नावाच्या पर्वतावर राहा. चित्रकूट ते ठिकाण प्रयागराजला गेल्याच्या नंतर मला वाटतं तिथून 70 किलोमीटर का 90 किलोमीटर आहे. थोडंफार कमी जास्त असू शकते, माझ्या लक्षात नाही तेवढं, पण एवढंच अंतर, एक 100 किलोमीटरच्या आसपास. त्या चित्रकूट पर्वतावर मला वाटतं जेव्हा तुलसीदासांचं चरित्र सांगितलं त्यावेळेला मी सांगितलं तुम्हाला, चित्रकूट पर्वतावरच तुलसीदासांना हनुमंताची भेट झाली होती आणि हनुमंतानं रामप्रभूची भेट करून दिली होती. ते एवढं पवित्र ठिकाण आहे चित्रकूट. त्या चित्रकूटावर राहण्यासाठी सल्ला दिला आणि आता चित्रकूटाच्या दिशेनं रामप्रभू, सीतामाई आणि लखन भैया निघालेले आहेत. चित्रकूटावर पोहोचले आणि पोहोचल्याच्या नंतर तो चित्रकूट पर्वत पाहिला. तिथे एक नदी वाहते. नदी कोणती नदी? मंदाकिनी नदी. ती मंदाकिनी नदी पाहिली. तिथलं सगळं निसर्ग सौंदर्य पाहिलं आणि रामप्रभू थांबले. एक जागा पाहिली आणि एक ठिकाण पसंत केलं राहण्यासाठी आणि सांगितलं, सीते, लक्ष्मणा, बघा हे ठिकाण चांगलं वाटते का? ठीक आहे म्हणले, दादा तुम्हाला जर आवडलं असेल तर आम्ही सुद्धा इथं राहायला तयार आहेत, चला. मग लक्ष्मणा आता या ठिकाणी झोपडी बांधायला लाग. झोपडी या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या मंदाकिनीच्या तटनिकाठी, या मंदाकिनीच्या तटनिकाठी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या इथे या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या मंदाकिनीच्या तटनिकटी. हे जे भजन आहेत हे गोड भजन आहे. मला वाटतं ग दी माडगुळकरांचं आहे का ते गीत रामायण. फार जुन्या काळामध्ये रेडिओवर जेव्हा होते, रेडिओचा काळ, त्या रेडिओवर हे गीत रामायण लागायचं.
त्या काळातलं हे भजन आहे. या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या मंदाकिनीच्या तटनिकटी, चित्रकूट हेच तपोवन, इथे नांदती साधक मुनिजन, सखे जानकी करी अवलोकन, ही निसर्ग शोभा भुलवी तिथी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी. शाखा शाखावरी मोहळे, तिथलं निसर्ग सौंदर्य वर्णन केलेलं आहे. शाखा शाखावरी मोहळे, मध त्यांच्यातील खाली निथळे, वन संजीवक अमृत सगळे, ठेवी ती मक्षिका भरून घटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी. लक्ष्मणजीनं त्या ठिकाणी झोपडी बांधण्याचं काम सुरुवात केलं. आता त्या ठिकाणी देव राहत आहेत. त्या ठिकाणी दर्शनाला 3 प्रकारचे लोक येतात, 3 प्रकारचे रामाच्या. राम प्रभू जेव्हा वनामध्ये आलेले आहेत वनवासात, ही बातमी जेव्हा सगळीकडे पसरली, 3 प्रकारचे लोक येतात. 3 प्रकारचे कोणते कोणते? एक म्हणजे जंगलामध्ये राहणारे भिल्ल आदिवासी लोक येतात, दुसरे म्हणजे देवता लोक येतात, देवता, आणि तिसरे म्हणजे ऋषी संत साधू. हे 3 प्रकारचे लोक येतात. जेवढ्या प्रकारचे लोक आले तेवढ्याच प्रकारचा स्वभाव रामाचा दिसून आला. 3 प्रकारचं वर्तन. जेव्हा भिल्ल आणि आदिवासी लोक येतात, रामप्रभू त्यांना आलिंगन देतात. आलिंगन हृदयाशी लावून, छातीशी लावून त्यांना आलिंगन देतात. ज्या वेळेला ऋषी साधू संत येतात त्यावेळेला लोटांगण घेतात स्वतः. संतांपुढे देव लोटांगण घेतो, देव. आणि ज्या वेळेला देवता लोक येतात, देव, त्यावेळेला मात्र लांबूनच नमस्कार करतात. का? 3 लोकांसोबत 3 प्रकारचं वागणं का देवाचं? आपण सुद्धा म्हणजे प्रत्येक गोष्टीतून, रामायणातून शिकायचंय बरं का. प्रत्येक गोष्टीतून माणसाचा स्वभाव देखील असाच असला पाहिजे. ज्या वेळेला भिल्ल आदिवासी लोक येतात, काहीतरी फळं फुलं भेटवस्तू आणतात रामासाठी. देव त्यांचा भाव पाहतो, हृदयातला भाव पाहतो, आणि भाव पाहिल्याच्या नंतर देव संतुष्ट होतो, त्यांना हृदयाशी लावतो, म्हणजेच आलिंगन देतो. जेव्हा साधू संत येतात त्यांचा आदर करण्यासाठी देव लोटांगण घेतो, लोटांगण. संतापुढे राम सुद्धा लोटांगण घेतात. आणि ज्या वेळेला देव लोक येतात, देवता, रामाला माहित होतं हे आपल्याकडे आलेत, कशामुळे आलेत? यांचे जे भाऊबंद रावणाच्या कैदेमध्ये त्यांना सोडवण्यासाठी हे आपल्या पाया पडायला आलेत. मग लांबूनच नमस्कार. यांचं काम झालं की हे परत आपल्याला ओळखणार सुद्धा नाहीत. निवडणुकीमध्ये जसे प्रचारासाठी येतात, बघा बरं आमच्याकडे, मी उभा आहे, मी उभा आहे, मी उभा आहे. पण जेव्हा इलेक्शन संपलं, एकदा का निकाल लागला, पुढच्या 5 वर्षापर्यंत आचारसंहिता जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आपल्या दारात कोणी येतं का? तसंही देवांचं काम. म्हणून रामप्रभू त्यांना लांबूनच नमस्कार करतात. ते स्वार्थी आहेत, स्वार्थी. म्हणून एके दिवशीची घटना, लक्ष्मण भैया कंदमुळं आणण्यासाठी वनामध्ये जातात. आणि वनामध्ये गेल्याच्या नंतर आता झोपडीच्या अंगणामध्ये 2 जण बसलेले, 2 जण, पती पत्नी, रामप्रभू आणि सीतामाई. समोर एक मोठं वटवृक्षाचं झाड आहे, म्हणजे वडाचं झाड, आणि त्या वडाच्या झाडावर एक वेल गेलेली आहे. वेल. वटवृक्षाचं झाड म्हणजे पुल्लिंगी आहे, आणि वेल जी आहे फुलांची ती स्त्रीलिंगी आहे. त्यावेळेला रामाचं आणि सीतेचं काय बोलणं होतं पहा. सीता काय म्हणते? किती भाग्यवान आहे ही वेल, तिला हा आधारासाठी वटवृक्ष मिळाला. भाव ओळखा कथेतला. सीता काय म्हणते? किती भाग्याची आहे ही वेल, तिला आधारासाठी हा मोठा वटवृक्ष मिळाला. रामप्रभू काय म्हणतात? अगं, ही वेल भाग्याची नाही, हा वटवृक्ष भाग्याचा आहे, ज्या वेलीची साथ त्याला मिळालेली आहे. दोघांची चर्चा चालू आहे. सीता म्हणते, अहो, हा वटवृक्ष आणि ही वेल भाग्याची आहे, वटवृक्ष भाग्याचा नाही, वेल भाग्याची, कारण वटवृक्षाचा आधार मिळाला. पण राम काय म्हणतोय? अगं, वटवृक्ष नाही, वटवृक्ष भाग्याचा, वेल नाही, कारण सोबतीला साथीला ती वेल मिळाली. दोघांची चर्चा, थट्टेचं भांडण. तेवढ्यामध्ये लखन दादा आले आणि लक्ष्मणाला विचारलं रामानं, लखन, तू सांग, वेल भाग्याची का वटवृक्ष भाग्याचा? वडाचं झाड का वेल? लगेच सीतेनं विचारलं, हे बघ, तुझ्या भावाकडून नाही बोलायचं, वहिनी मी तुझी, माझ्याकडून बोल, कोण भाग्याचं? त्यावेळेला लक्ष्मणानं हात जोडले, म्हणले, ना वेल भाग्याची ना वटवृक्ष भाग्याचा, या दोन्हींच्या सावलीमध्ये बसणारा हा लक्ष्मण भाग्याचा, लक्ष्मण भाग्याचा.
किती हसून खेळून आहेत वनामध्ये आहेत. पण मला सांगा, माणसाला सुखी राहण्यासाठी फक्त राजवैभवच लागतं असं काही आहे का? माणूस जंगलात असून देखील जगाचा बाप आहे, पण जंगलामध्ये राजाची मुलगी आहे सीता, पण गवतावर झोपते, उशाला दगड घेऊन झोपते, तरी देखील किती सुखी आहे. म्हणून म्हणतो माणसाला सुखी राहण्यासाठी पैशाचीच गरज लागत नाही, श्रीमंती आणि सगळ्या सुख सोयीच असाव्यात असं काही नाही. झोपडीत राहून सुद्धा आनंदी राहता येतं माणसाला, हे या प्रसंगातून शिकता येईल, हे या प्रसंगातून शिकता येईल. चला, तिघही एकमेकांना जीवापाड प्रेम करतात, एकमेकांना सांभाळतात, एकमेकांची काळजी घेतात. आता तुलसीदासजी कथा बदल करतात, कथा बदल. 6 दिवस झाले होते, 6 दिवस, आणि 6 दिवस झाल्याच्या नंतर आता जो गुहक आहे, गुहक तो आदिवासी भिल्लांचा सरदार, तो त्या ठिकाणी पोहोचला, शृंगवेरपूरच्या ठिकाणी. शृंगवेरपूर म्हणजे कुठं? ज्या ठिकाणी रामप्रभू, सीतामाई, लक्ष्मणजी मध्यरात्री निघाले होते सगळ्यांना सोडून वनवासात. मध्यरात्री सुमंतानं रथ तिथं सोडलेला आहे. अयोध्येचे सगळे नगरवासी तिथंच त्या ठिकाणी तमसा नदीच्या काठावर झोपलेले होते. आणि अर्ध्या रात्री रामप्रभूनं विचार केला होता, हे जर जागे झाले तर आपल्याला उद्या सकाळी जाऊ देणार नाहीत, चल लक्ष्मणा. मध्यरात्रीच निघून गेले होते. त्या ठिकाणी गुहक पोहोचला आणि गुहकानं सांगितलं, सुमंतजी तुम्ही जा अयोध्येला जा, कारण रामप्रभू आता वनामध्ये निघून गेलेले आहेत, ते काय परत येणार नाहीत. जड अंतःकरणाने सुमंत निघतो आणि अयोध्येचे जेवढे काही नगरवासी सोबत आलेले होते त्यावेळेला सगळेजण प्रतिज्ञा करतात, सगळेजण प्रतिज्ञा, आम्ही रामप्रभूला परत विनंती करून परत नेण्यासाठी आलो होतो रामाच्या सोबत, पण राम आमच्या सोबत नाहीये आता. मग रामप्रभू ज्या पद्धतीनं वनामध्ये राहतील त्याच पद्धतीनं आम्ही अयोध्येत राहू, त्याच पद्धतीनं. 14 वर्ष आमचा देव शिजवलेलं अन्न खाणार नाही, आम्ही सुद्धा 14 वर्ष शिजवलेलं अन्न नाही खाणार, कच्च कंदमुळं, फळं. आणि वानप्रस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम 14 वर्ष अयोध्येमध्ये एकाही बालकाच्या जन्माची नोंद नाही बरं का. 14 वर्षामध्ये एकाही बालकाच्या जन्माची नोंद अयोध्येमध्ये झालेली नाही. रामप्रभू ज्याप्रमाणे वनामध्ये राहतील तसेच आम्ही देखील अयोध्येचे लोक आम्ही राहणार. सगळेजण परत निघाले. त्यावेळेला रथ जुंपला सुमंतानं आणि घोडे सुद्धा जड अंतःकरणानं अयोध्या नगरीकडे चालले, जड अंतःकरणानं. नगरामध्ये जेव्हा रथ आला सगळे नगरवासी रथाकडे पाहू लागले. रामप्रभू परत आले असते, लक्ष्मण किंवा सीतामाई परत आले का, सगळेजण रथात पाहत आहेत, पण रामप्रभूला आणलं नाही हे कोणाला सांगण्याची गरजच पडली नाही, कारण घोड्यांच्या डोळ्यामधून अश्रुधारा वाहत होत्या. घोड्यांच्या डोळ्यामधून सुद्धा. ज्या घोड्याच्या पाठीवर बसून राम लक्ष्मण मोठे झाले, लहानाचे मोठे झाले, ते घोडे सुद्धा रडत होते, घोडे सुद्धा. रथ नगरात आला आणि राजवाड्याच्या अंगणामध्ये जेव्हा रथ पोहोचला, एका सैनिकाने सांगितलं, सुमंतजी आलेत रथ घेऊन. कौशल्यामाई धावत धावत आली अंगणामध्ये आणि रथामध्ये वाकून पाहते, वाकून. त्यावेळेला घोडे सुद्धा माना हलवतात, नकारार्थी माना हलवतात. नाही आई, रामाला परत आणू शकलो नाही. ज्या वेळेला भगवान कृष्णानं गोकुळ सोडला आणि मथुरेला कृष्ण निघाला त्यावेळेला गोकुळातल्या गायी सुद्धा रडल्या होत्या, गायी सुद्धा. आज घोडे सुद्धा रडतायत रामासाठी, घोडे सुद्धा. कौशल्या रथामध्ये वाकून पाहते, घोडे सांगतात नाही आई, आणू शकलो नाही. त्यावेळेला कौशल्या विलाप करते, रडते, कौशल्या रडते. अरे माझ्या श्रीरामा मनमोहना मेघश्यामा, विवळ सांडोनी आम्हा वना दुर्गमा का जाशी. का बाळ माझा केविल वाणी, कुठे पिशील बाळा पाणी. कसा कोपला दैवल्यदानी, परतून ये रे श्रीरामा, परतून ये रे श्रीरामा. आईचा विलाप. कौशल्या काहीच बोलत नाही. सुमंतजी पुढे आहेत हात जोडून. मला सांगा, रथाच्या घोड्याची जर अशी अवस्था असेल तर त्या माता पिता आणि प्रजेची काय अवस्था असेल.
सुमंतजी राजवाड्यात आले. त्या कोपभवनामध्ये ज्या ठिकाणी मागील 6 दिवसापासून राजा दशरथ जमिनीवर पडून होते, जमिनीवर पडून दशरथाच्या समोर जेव्हा सुमंतजी आले, वाकून नमस्कार केला राजा दशरथाला. दशरथजीनं विचारलं, आवाज थरथर कापतोय, माझा राम कुठे आहे? सीता कुठे आहे? लक्ष्मण कुठे आहे? त्यावेळेला सुमंतजी फक्त हात जोडून खाली मान घालून उभे आहेत. राजा दशरथाला समजलं राम परत आलेले नाही. त्यावेळेला भरताला, मामाच्या गावी काही देशामध्ये गेलेला भरताला वाईट अपशकुन होऊ लागले. चित्रकूटावर राम आणि लक्ष्मणाला देखील अपशकुन होऊ लागले. काहीतरी वाईट घटणार आहे असं वाटू लागलं. राजा दशरथ म्हणतायत, कौशल्या, सुमित्रा, माझ्या जवळ या, जवळ या माझ्या. काय झालं महाराज? अगं माझा राम कुठे? माझा राम, माझी सीता, लक्ष्मण कुठेही नाहीये. विलाप करतायत. मी मेल्याच्या नंतर ही जी दुष्ट काही आहे, हिला माझ्या प्रेताला हात सुद्धा लावू देऊ नका. हिचा माझा संबंध संपलाय, माझ्या प्रेताला हात सुद्धा लावू देऊ नका. विलाप करतायत राजा दशरथ. आणि त्यावेळेला राजा दशरथाचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं कौशल्येनं. एका बाजूला सुमित्रा सुद्धा बसलेली आहे. आणि राजा दशरथ काय म्हणतायत, कौशल्या बघ बघ त्या भिंतीवर बघ. काय मालक त्या भिंतीवर? बघ त्या भिंतीवर. सुमित्रा बघ काय आहे भिंतीवर महाराज? अगं चिता पेटलेली आहे, चिता. महाराज कुठे त्या भिंतीवर? चिता नाही, काही नाही. तुम्हाला भास होते महाराज? नाही नाही, खोटा बोलताय तुम्ही. भिंतीवर चिता पेटलेली आहे, चिता. महाराज कोणाची चिता? 3 चिता एकत्र जळतायत, 3. महाराज नाही, नाहीये चिता. अगं 3 चिता आहेत. कोणाच्या चिता? श्रावण बाळाचे आंधळे आई बाप आणि तो बाळ श्रावण माझ्याकडे पाहून हसतायत. राजा, आम्ही जसा पुत्राच्या वियोगाने तडफडून पाय घासत मरतोय राजा, एक दिवस तू मरशील, एक दिवस. त्यांचं बोलणं खरं होणार आहे राणी. चिता पेटली आहे, चिता. आणि त्या चितेतून ते आंधळे आईबाप मला सांगतायत, राजा बघ 4 पुत्र असून देखीलही एक देखील तुझ्या जवळ नाहीये. आम्ही जसं मरलो पुत्राच्या वियोगामध्ये, तसा तू देखील मरशील, मरशील. राम 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 असं 6 वेळेला रामाला हाक मारली आणि राजा दशरथानं प्राण सोडला, प्राण सोडला. 6 वेळेला. का 6 वेळेला? त्याचे 2 कारण. एक तर रामाला वनामध्ये जाऊन 6 दिवस झाले होते. आणि दुसरं कारण, राम राम म्हणजे सर्व 6 शास्त्रांचं सार म्हणजे राम आहे, म्हणून 6 वेळेला राजा दशरथानं प्राण सोडला. आणि आता मोठे मोठे संत महात्मे राजा दशरथाच्या अंतिम दर्शनासाठी राजवाड्यामध्ये येतात आणि पाहून रडतात, रडतात. मरण कसं असावं राजा दशरथाच्या या प्रसंगातून शिकायचंय. मरण कसं असलं पाहिजे? मरताना सर्वसामान्य लोक रडतात आपल्यासाठी, घरचे रडतील, पण मरण त्याला म्हणावं ज्या मरणानं साधू आणि संत रडतील. मरण त्याला म्हणावं ज्या मरणानं साधू संताला दुःख होईल, मरण त्याला म्हणावं. आपले मुलं बाळ तर प्रत्येकाचेच रडतात आपल्यासाठी, पण साधू संतांना ज्या दिवशी दुःख होईल ते खरं मरण आहे, ते खरं मरण आहे. वशिष्ठजी गुरुदेव, त्या गुरुदेवांच्या पाया पडते कौशल्या माता आणि सांगते, महाराज आता पुढचं काय करायचं ते तुम्ही ठरवा. वशिष्ठानं सांगितलं, राजा दशरथाच्या प्रेताला तेलामध्ये ठेवा. कढईमध्ये तेलामध्ये बुडवून ठेवलं, प्रेत खराब होऊ नये यासाठी. कारण आज त्यांचा अंतिम संस्कार करण्यासाठी त्यांचा एकही मुलगा राजवाड्यात नाहीये. रामप्रभू आणि लखनभैया वनामध्ये. भरत आणि शत्रुघ्न मामाच्या गावी गेलेत. 2 सैनिकांना पाठवलं भरताकडे निरोप घेऊन. आणि तिथं गेल्याच्या नंतर त्या सैनिकांनी प्रणाम प्रणाम. कशामुळे आलात? त्यावेळेला सेवक रडतात, ते 2 दूत रडतात. अरे कशामुळे रडताय? काही सांगितलं नाही भरताला. फक्त अयोध्येकडे चला एवढंच सांगितलं. निघाले. भरत आणि शत्रुघ्न जेव्हा अयोध्येमध्ये येतात त्यावेळेला पाहिलं, अरे आपण याच्या आधी जेव्हा जेव्हा मामाच्या गावी गेलो, परत येण्यासाठी स्वागतासाठी बरेच लोक यायचे वेशीवर, पण आज कोणीच आलेलं नाही. आश्चर्य वाटलं. आणि महालात आल्याच्या नंतर पाहिलं, सगळेजण दुःखामध्ये. आपली पत्नी मांडवी त्या भरतानं पाहिली आणि मांडवी सुद्धा रडते पाहिलं, पण आई मात्र कैकेयी आनंदात दिसली, आनंदात. आश्चर्य वाटलं. सगळेजण दुःखामध्ये पण कैकेयीच आनंदात का? कहतहु तात कहां सब माता,
विचारलं मांडवीला, मांडवी कहता होता कहा सब माता, आई कुठं आहेत? कौशल्या, सुमित्रा आणि तात म्हणजे पिताजी कुठं आहेत? वडील कुठं आहेत? त्यावेळेला जेव्हा बातमी समजते की कैकेयी आईनं आपल्या हट्टासाठी, आपल्या वरासाठी रामाला वनवासामध्ये पाठवलं, तुमच्यासाठी राज्य मागून घेतलं आणि रामप्रभूच्या विरहामध्ये राजा दशरथाचा प्राण निघून गेला. भरतजी म्हणतायत, भरतजी काय म्हणतायत? कैकेयी तूने लौट लिया दशरथ के खजाने को, कैकेयी तूने लौट लिया दशरथ के खजानों को, तू तरस जाएगी रानी, तू तरस जाएगी रानी, मांग अपनी सजाने को, कैकेयी तूने लौट लिया दशरथ के खजाने को, भाल तरसेगा बिंदिया को, आंख तरसेगी काजल को. काय म्हणताय भरतजी? आईला कैकेयीला उद्देशून म्हणतायत, कैकेयी तूने लूट लिया दशरथ के खजाने को, तू तरस जाएगी रानी मांग अपनी सजाने को. भाल तरसेगा बिंदिया को, आंख तरसेगी काजल को, हाथ तरसेंगे कंगन को, बाल तरसेंगे गजरे को. जो एका सौभाग्यवती स्त्रीचा शृंगार असतो तो कोणताही शृंगार आई तू यानंतर करू शकणार नाहीस. काय केलंस तू? काय केलंस? कैकेयी तूने लूट लिया दशरथ के खजाने को, कैकेयी तूने लूट लिया दशरथ के खजाने को, कैकेयी तूने लूट लिया दशरथ के खजाने को, तू तरस जाएगी रानी मांग अपनी सजाने को. त्यावेळेला मंथरा पुढे येते. मंथरा, अरे भरता तुझ्यासाठी तर राज्य मागून घेतलं. ती जी दासी होती, दुष्ट दासी, ती समोर आली आणि ज्या वेळेला कळालं हिच्याच कारस्थानामुळे माझ्या रामदादाला वनवासाला जावं लागलं, हिच्याच कारस्थानामुळे राजा दशरथ आज आपल्यामध्ये नाहीयेत, त्यावेळेला शत्रुघ्न आला आणि पाठीमागून त्या मंथरेच्या कमरेमध्ये लाथ मारली. पाठीमागून लाथ मारली, लाथ. शत्रुघ्न म्हणजे शत्रूचा नाश करणारा. पण इतिहासामध्ये अशी नोंद नाही शत्रुघ्नानं कोणाला मारलं, कोणालाच मारलेलं इतिहासामध्ये नोंद नाही. मग तुम्ही म्हणाल शत्रुघ्नाचं नाव शत्रुघ्नच का? कारण लोभ मंथरा आहे, मंथरा, आणि त्या लोभावर लाथ मारणारा तो शत्रुघ्न आहे, म्हणून त्याचं नाव शत्रुघ्न, समर्पक नाव शत्रुघ्न. लोभा एवढा मोठा शत्रू दुसरा कोणता नाही, आणि त्याच्यावर जो लाथ मारतो त्याला शत्रुघ्न म्हणायचं. शत्रुघ्न. माझा आवाज थोडासा कमी पडतोय, मॉनिटरमध्ये वाढवता आला तर द्या. लाथ मारली आणि तो देखील आपल्या आईला काय म्हणतोय? हो ओ मैया तूने कैकेयी तूने काठानी मन में राम सिया भेज दिए रे वन में, हटीनी तूने काठानी मन में राम सिया भेज दिए रे वन में, राम सिया भेज दिए वन में. जगपि भड़क देखो जायो तेरी करनी देख न जायो,
भरत की नजरन में ओ मैया तेरी काठानी मन में राम सिया भेज दिए रे वन में राम सिया भेज दिए रे वन में राम सिया राम सिया भेज दिए वन में. काही आनंदानं म्हणते, अरे भरता तुझ्यासाठीच तर त्याला वनाला पाठवलं, तू राज्याचा स्वीकार कर, राजगादीचा स्वीकार कर. त्यावेळेला भरतानं सांगितलं, मला राजा व्हायचं नाही व्हायचं. कौशल्या आई सुद्धा, कौशल्या रामाची आई कौशल्या सुद्धा सांगते, बाळा रे तुझ्या बापानं दोन वचनासाठी प्राण सोडलाय. एक म्हणजे रामप्रभूला वनवास आणि दुसरं म्हणजे भरताला गादी. रामानं एक वचन पूर्ण केले, आता तू एक वचन पूर्ण कर, गादीवर बस, राज्यकारभार कर. पण भरत सांगतोय नाही, या गादीवर अधिकार माझ्या दादाचा, राम दादाचा आहे. आज कलियुगामध्ये असे भाऊ पाहायला मिळतील. कलियुगामध्ये आज असे भाऊ नाही, एकमेकाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करणारे भाऊ आज कलियुगामध्ये पाहायला मिळतील. पण राम प्रभू, लखन भैया, भरत, शत्रुघ्न सावत्र आहेत, सावत्र. तरी पण एक म्हणतोय मी माझ्या भावासाठी राजगादी सोडून वनात जातो, दुसरा म्हणतोय या गादीवर फक्त माझ्या दादाचाच अधिकार, मी नाही बसणार. निघाले, मी माझ्या दादाला भेटल्याशिवाय राहणार नाही, निघतोय मी सुद्धा वनात. भरतजी निघाले आणि रामाच्या भेटी करता सोबत काही मोजके सैनिक घेतले, जनक राजा घेतलाय आणि सगळ्यांना घेऊन आता वनामध्ये आले. वनामध्ये आल्याच्या नंतर भरत भेटीचा प्रसंग फार गोड आहे, पण मला वाटतं असा वेळ पुढं चाललाय. भरतानं भेट घेतली आणि रामप्रभूची विनंती केली, दादा तुम्ही चला आणि राजगादीचा स्वीकार करा. त्यावेळेला रामप्रभू म्हणतात, नाही, त्या गादीवर तू बस, मी नाही येणार. भरत सुद्धा नकार देतो, मला सुद्धा ती राजगादी नको आहे, मी अयोध्येमध्ये पाय सुद्धा ठेवणार नाही तुम्हाला घेऊन गेल्याशिवाय. पण रामाचा ठाम निर्धार. त्यावेळेला रामाच्या पायातल्या चरण पादुका भरतानं घेतल्या, चरण पादुका. दादा तुम्ही परत येईपर्यंत 14 वर्षापर्यंत या चरण पादुकांची सेवा करेन मी, या पादुकाच राजगादीवर बसवेन आणि या पादुकांचा दास म्हणून हा भरत शृंगवेरपूरला राहील, शृंगवेरपूरला. पण एक लक्षात ठेवा, 14 वर्षानंतर मी एक क्षण देखील वाट पाहणार नाही तुमची. तुम्ही जर 14 वर्षानंतर परत नाही आलात तर त्यावेळेला हा भरत जळत्या चितेमध्ये उडी घेईन. काय बंधुप्रेम आहे. भरतजी निघाले, दशरथजीचा अंत्यसंस्कार केला आणि आता पाहता 13 वर्ष पूर्ण झाली. 13 वर्ष वनवासाचे, 13 वर्ष पूर्ण झाले. एक प्रसंग घडतो, मला वाटते तयार आहे तिकडे. हा, एक गोड प्रसंग पाहायला मिळणार आहे आपल्याला, पण त्याआधी ह्या कथा घेणं महत्वाचं आहे. भरत भेट जर ही पुढे नंतर सांगितली तर तुम्हीच म्हणाला असं कसं महाराज. भरत जेव्हा भेटीला आला त्यावेळेला सीतामाई सोबत नव्हती का? कारण सीतेला जर रावणानं आताच नेलं उचलून तर त्याच्यामुळे. ऐका, 13 वर्ष पूर्ण झाली. एक इंद्राचा पुत्र, इंद्राचा मुलगा जयंत त्याचं नाव. त्या जयंतानं काय केलं, कावळ्याचा वेश धारण केला. सीतामाई अंगणात बसलेली होती, रामप्रभू पाठीमाग आणि लखन भैया कंदमुळं आणण्यासाठी जंगलात गेलेले होते. त्यावेळेला समोरच्या एका झाडावर बसलेला तो जयंत कावळ्याच्या रूपामध्ये आला आणि कावळ्याच्या रूपामध्ये आल्याच्या नंतर सीतामाईच्या पायाला चोचेनं स्पर्श केला. सीतामाईच्या पायाला चोचेनं स्पर्श केला. त्यावेळेला सीता ओरडली आणि रामप्रभूनं एक दर्भाची काडी म्हणजे एक काडी गवताची अभिमंत्रित केली आणि त्या कावळ्याच्या पाठीमागं सोडली. ती जळती काडी दर्भाची बघितली आणि तो जयंत घाबरला. तीनही लोकात फिरला, तीनही प्रत्येकाजवळ गेला, मला वाचवा त्या दर्भाच्या काडीपासून. रामानं काडी सोडली. प्रत्येकानं सांगितलं नाही वाचू शकत. रामानं शस्त्र सोडलं ना तुझ्या पाठीमागं, कोणीच नाही वाचवणार. स्वतःचा बाप इंद्र त्या इंद्राच्या जवळ गेला, बाबा मला वाचवा. पण इंद्रानं सांगितलं मूर्खपणा केलास. जी जगतजननी सीता आहे त्या सीतेला तू वाईट भावनेनं स्पर्श केलास. सीतेला तुला कोणी नाही वाचवू शकत.
नारदाकडे गेले, नारदाकडे, आणि नारदानं सांगितलं तू ज्याचा अपराधी आहेस, तू सीतामाईला स्पर्श करण्याचं धाडस केलंस, वाईट हेतून स्पर्श केलास, आता तुला वाचवू शकतात फक्त राम. तो जयंत म्हणला रामानं तर अस्त्र मागं सोडलंय, ज्यानं अस्त्र मागं सोडलंय त्याच्याच पाया पड. तो कनवाळू, कृपाळू, दयाळू आहे, तो कावळा, तो जयंत शरण आला आणि रामाच्या पाया पडला आणि जीवदान मागितलं, मला माफ करा. त्यावेळेला रामप्रभूनं त्या दर्भाच्या काडीनं त्याचा एक डोळा फोडला, एक डोळा कावळ्याचा, एक डोळा. आणि तेव्हापासून कावळ्याला किती डोळे आहेत? कावळ्याचं निरीक्षण करा पद्धतशीर. कावळ्याला फक्त एकच डोळा आहे. दिसायला जरी दोन दिसत असले तरी पाहतो मात्र एकानच. त्याला एकाक्ष असं म्हटलं जातं, एकाक्ष. एक डोळा फोडला याचा अर्थ भेद दृष्टीचा नाश केला, त्याच्या भेद दृष्टीचा. हो, पुढे अगस्ती ऋषीची भेट घेतली. अगस्ती ऋषीला मंत्र विचारला. अगस्ती ऋषी ते ज्या अगस्ती ऋषीनं समुद्र पिला होता, समुद्र. तुम्ही म्हणाल समुद्र पिला तर आता कोणता दिसतोय? तोच पिलेलाच आहे, तो पिलेलाच आहे. चला आता गोदावरीच्या जवळ, आपल्या इथून जवळ आहे आता ते ठिकाण. रामप्रभू तिथं आले. कुठं आले? नाशिकच्या ठिकाणी, त्र्यंबकेश्वराच्या जवळ पंचवटीला आले आणि तिथं जटायू सोबत मैत्री झाली. जटायू सोबत तिथं एक दिवस बसलेले असताना आश्रमामध्ये लखनजी आपला धनुष्यबाण काढलेले, धनुष्यबाणाला धार लावतायत, धार दगडावर घासून. आणि त्यावेळेला रामप्रभू लखन भैया समोर आहेत. झोपडीच्या आपल्या पर्णकुटीच्या दारामध्ये सीतामाई बसलेली आहे. त्यावेळेला एक राक्षसी, कोण होती ती? तीच ती रावणाची दीदी. काय नाव तिचं? जोरात जरा. शूर्पणखा नाही, शूर्पणखा. हा, शूर्पणखा. ती शूर्पणखा आली आणि रामाकडे पाहिलं. वा, रामाकडे पाहिल्याच्या नंतर तिनं मोहित व्हावं यात नवल काहीच नाही. कारण भगवंताचं स्वरूपच एवढं गोड आहे, कोणही पाहिलं त्यानं प्रेमात पडावं. माझ्यासोबत लग्न करा. रामप्रभू डोळे उचलून सुद्धा पाहत नाहीत, उचलून सुद्धा पाहत नाहीत. कोणाकडे पाहतात? एकदा आपल्या भावाकडे लक्ष्मणाकडे पाहतात आणि एकदा आपल्या पत्नीकडे पाहतात. मी नाही करू शकत, माझ्यासोबत लग्न कर. नाही करू शकत. तू माझ्या भावाकडे जा. काय म्हटले रामप्रभू? माझ्या भावाकडे जा. ती लक्ष्मणाच्या पुढे आली आणि लक्ष्मणाच्या पुढे म्हणते माझ्यासोबत लग्न कर. लक्ष्मणाने एकदा पाहिलं, डोळे लाल करून पाहतायत लक्ष्मणजी, पण तिला नाही कळालं. लगेच, अरे तुम्ही ती माग बसलेली तुमच्यासोबत ती स्त्री आहे तुमच्यासोबत, म्हणून तुम्ही माझ्याकडे पाहत सुद्धा नाहीत. हल्ला करण्यासाठी ती जेव्हा धावली सीतेकडे, त्यावेळेला लक्ष्मणानं एका बाणामध्ये तिचं नाक कापलं. नाक घायल झाली ती आणि घायल होऊन जेव्हा पळायला लागते त्यावेळेला खर आणि दूषण हे राक्षस भेटतात. त्यावेळेला ती त्यांना सांगते माझ्यावर त्या दोन तपस्वी वेशात त्या तरुणांनी हल्ला केलाय. ते खर आणि दूषण आले. त्यावेळेला रामप्रभूंनी लखनभैयांनी त्या दोघांचा वध केला आणि आता ती नकटी झालेली शूर्पणखा आपल्या रावणाजवळ गेली, रावणाजवळ, भावाजवळ, आणि रावणाजवळ जाऊन उभी राहिली. त्यावेळेला रावणाने विचारलं ग काय झालं दीदी, काय झालं? ती म्हणते मैं प्यासी थी और पानी ग्रहण के लिए गई थी. काय म्हणली ती? मैं प्यासी थी और पानी ग्रहण के लिए गई थी. पण त्या ठिकाणी ते दोन तपस्वी वेशामधले, साधू वेशामधले जे दोन राजकुमार आहेत त्यांनी माझी ही अवस्था केली, नाक कापलं माझं. पण दादा, त्यांच्या सोबत जी एक स्त्री आहे फार सुंदर आहे, जगामध्ये सुंदर आहे ती, आणि मला वाटतं तू ती आणावी. बस रावणानं मारीच त्या मारीचाला बोलावलं. मारीच कोण आहे? मामा आहे, रावणाचा मामा. इतिहासामध्ये अशी काही मामे होऊन गेले. मामे, हे मामा नावाचा प्राणी फार खतरनाक असतो बरं का. मामा जे असतात, मामा असे काही जगप्रसिद्ध मामा होऊन गेले. रावणाचा मामा मारीची, रावणाचा सगळा विध्वंस होण्याला कारणीभूत हा मारीची. भगवान कृष्णाचा मामा कंस मामा. लगेच पुन्हा दुर्योधनाचा मामा. हा, ती मालिका पाहिली असेल तुम्ही, सिरियल, की ते होणार भांजे, ते असं चालते बघा ते. बरोबर आहे. एक एक पात्र लक्ष. टीव्ही पाहणं वाईट नाही हो, टीव्ही पाहणं वाईट नाही, मी काय म्हणतोय, पण टीव्हीवर काय पाहायचं हे मात्र ज्याच्या त्याच्या सदसद विवेक बुद्धीने ठरवलं पाहिजे. वाईट नाही. एक एक पात्र बघा महाभारतात. गंगापुत्र भीष्म,
आहा, असा अंगावर रोमांच उभे राहतात. भगवान कृष्णाचं त्या कृष्णा सिरियल मधलं